महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासामधील एक दुर्दैवी दिवस म्हणजे 1 फेब्रुवारी 1689 हा आहे, जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथून कैद केल्यात आले होते। नमस्कार मंडळी, मी रितिका आगरे रिव्ह्यू ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत करत आहे। आज आपण आलो आहोत धरमवीरगड इथे, जिथे संभाजी महाराजांना कैद करून आणलं होतं। आणि आज आपल्या सोबत आहेत प्रतिष्ठित असे संशोधक आणि इतिहासकार घाणेकर सर आणि त्यांचे विद्यार्थी पुष्कर काशीकर सर हे आपल्या सोबत आहेत। आणि आज आपल्याला या सर्व धरमवीरगडाची माहिती आपल्याला या व्हिडिओतून तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही जाऊ नका। सर्व इतिहास हा आपल्या संभाजी महाराजांचा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। त्यांना ह्या गडावरती आणल्यानंतर इथे काय काय त्यांच्यासोबत घडले हे या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। आता आम्ही या व्हिडिओला पुढचे सगळी सुरुवात करत आहोत। त्या साईडला एक शरभ चिन्ह आहे। ते शरभ चिन्ह काय आहे मी रायगडला सांगितलं होतं। जे नाही आहेत, ज्यांना माहिती नाहीये त्यांना मी सांगतो की शरभ चिन्ह म्हणजे काय। तर नृसिंहाचा जो अवतार झाला, तो अवतार जेव्हा पूर्णत्वास आला, जेव्हा अवतार आला तेव्हा तो जी अंगाची दाह जो झाला होता, तो दाह कमी करण्यासाठी आणि त्यांनी सगळी पृथ्वी होरपळून गेली होती, त्यासाठी तो राग शांत करण्यासाठी भगवान शंकरांना अवतार घ्यावा लागला। आणि भगवान शंकरांनी तो त्यांचा जो राग होता तो शांत केला। तर तो जो अवतार झाला भगवान शंकराचा, तो अवतार म्हणजे हा शरभाकृती, त्याला हे शरभ म्हटलं जातं। हे एक नक्षीकामचं हे आपल्याला दिसतंय। आता हे जे आहे ही सगळी हा जो आहे किल्ला माहिती, हा जो आहे हा भुईकोट आहे, जमिनीवरचा आहे। जसे आपण गिरिदुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग म्हणजे वासोटा वगैरे हे जे वनदुर्ग, आणि भुईकोट किल्ला, तर हा चाकणचा संग्रामदुर्ग वगैरे हे जे आहेत हे सगळे भुईकोट किल्ला। तर हा भुईकोट किल्ला येतो। आता इथं जसं रायगडला होतं तसं इथं बघा हे आहेत, हे लॉक सिस्टम नाही, आपली अडगळ टाकायला आतमध्ये मूर्ती दरवाजासाठीच्या लावायच्या हे आहेत पुन्हा। हे सगळं हे जे आहे हे आपल्याला सगळ्या किल्ल्यामध्ये हे पाहायलाच मिळतं। ह्याच्यामध्ये काय असतं, इथं दरवाजा लावला जातो, दरवाजा लावून आतनं बंद करून यातनं पूर्ण अडगळ घातला जातो। जो राजगडला आपण चोर दरवाजामध्ये मी दाखवला तुम्हाला, कडी लावतो ना, तसा इथे ओंडका असतो, तो तिथपर्यंत आतमध्ये घुसवला जातो। ज्या भुईकोट वरती आहोत ह्याचं गॅजेट मधलं जे नाव आहे, गॅजेट म्हणजे जी बखर वगैरे असतात त्याच्यामधलं जे नाव आहे पेडगावचा भुईकोट किल्ला, असं त्याचं नाव आहे।
13व्या शतकामध्ये चालुक्य जे साम्राज्य होतं त्यांनी हा वसवला होता हा किल्ला. आता ही जी सगळी मंदिरं आहेत ही मंदिरं सगळी त्या काळाची मंदिर आहेत. आता हे लक्ष्मीनारायण मंदिर झालं, त्याच्यानंतर रामेश्वर मंदिर आहे, पाताळेश्वर मंदिर आहे. हे जी स्थापत्याच्या दृष्टीने खूप महत्वाची मंदिर आहे. त्याची जी रचना आहे किंवा त्याची जी बांधणी आहे ही चालुक्य काळामध्ये येते 13व्या शतकामध्ये. ह्या किल्ल्याचा शिवाजी महाराजांशी सुद्धा संबंध येतो. तो कसा येतो तर शिवाजी महाराजांचे जे आजोबा होते मालोजी राजे भोसले, या मालोजी राजे भोसल्यांची जहागिरी काही काळात इथे होती. आणि त्यानंतर पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा 6 जून 1674 ज्येष्ठ वद्य त्रयोदशीला जेव्हा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाल्यानंतर महाराजांनी तो काही खर्च झाला होता, तो खर्च वसूल करायचं ठरवलं. तो वसूल करायचा, तो कुठून वसूल करायचा तर त्यावेळेला हा बहादूरगड जो आहे, बहादूरगड म्हणजे हा बहादूर नावाचा हा होता, हा दूधभाऊ, औरंगजेबाचा दूधभाऊ. त्यानं हा गडाचा बाकीचं सगळं बांधकाम केलं म्हणून त्याला त्यांनी बहादूरगड नाव असं ठेवलं गेलं. तर हा गड लुटायचं महाराजांनी ठरवलं. याच्यावरती प्रचंड संपत्ती होती आणि ती संपत्ती सगळी आपल्या जो काय स्वराज्यासाठी राज्याभिषेकाला जो खर्च झाला होता त्या खर्चामध्ये वापरायची ठरवली. ती तारीख आहे 8 जून 1675. त्या दिवशी शिवाजी महाराज स्वतः या गडावरती आलेले नाही, पण 7,000च्या फौजेनं गनिमी काव्याचा कसा वापर केला जातो त्याचं उत्तम उदाहरण या किल्ल्यामध्ये दाखवलं. 7,000 सैन्यानिशीच्या 2 तुकड्या केल्या गेल्या. 2 तुकड्या केल्या गेल्या. एक तुकडी किल्ल्यामध्ये प्रवेश झाला आणि एक तुकडी जेव्हा किल्ल्यामध्ये प्रवेश झाला आणि ती तुकडीनं बहादूर खान कोकलताशचे जे सैन्य होतं त्याला पळत पळवत पळत पळवत पळवत गडाच्या खूप लांब निघून गेला. आणि तेव्हा तोपर्यंत दुसरे उरलेलं जे आपलं सैन्य होतं ते सैन्य गडामध्ये घुसलं आणि पूर्ण खजिना सगळा लुटून मराठी निघून गेले. ह्याला बहादूर खान कोकलताशला वाटलं की मराठी पुन्हा गडामध्ये चालेल. तो गडामध्ये येऊन बघतो तर गड पूर्ण लुटलेला होता. ही जी गनिमी काव्याची जी पद्धत आहे की कशा पद्धतीने गनिमी काव्यांनी लढाई खेळल्या जायच्या त्या काळामध्ये, तर त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाचा जो काही सगळा खर्च झाला तो सगळा खर्च त्या संपत्ती जी काही होती ती लुटून हा सगळा खर्च तो इथनं शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा वसूल केला होता. आता तो बहादूरगड आपण हे नाव या बहादूर खानाने दिलं, पण पेडगावचा भुईकोट किल्ला हे जे मूळ नाव आहे गॅझेटमध्ये. पण आपण ह्या गडाला धर्मपीठ आपण म्हणतो किंवा ह्या गडाला छत्रपती संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे तर संभाजी महाराजांना इथे कसं आणलं किंवा संभाजी महाराजांना अटक कुठे झाली, त्याची कशा पद्धतीने अटक करून इथे कसं आणलं संभाजी महाराजांना, ते जे आहे ते आपण थोडं पुढे ऐकूया. छत्रपती संभाजी महाराजांच्या ज्या रक्ताने पावन झालेला असा हा गड आहे म्हणून ह्या गडाला खूप आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. हा इतिहास आपण आता पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्या छावा चित्रपटामधनं काही माध्यमातून चित्रपटामधनं आलाय हा पुढे. पण अशा काही अनेक गोष्टी आहेत संभाजी महाराजांच्या, त्या आपण आता संभाजी महाराजांचा इतिहास मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. कशा पद्धतीचा इतिहास रचत गेला, काय आरोप संभाजी महाराजांवर गेले होते, ते कसे खोटे होते, आणि मग संभाजी महाराजांना संगमेश्वरला कसं पकडलं गेलं, ते तिथं का पकडलं गेलं, तिथं ते कासाठी आले होते, तिथून इथे कसं आणलं गेलं बहादूरगडावरती, हे आपण तो पुढे त्या रामेश्वर मंदिराची इथं ऐकूया. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं शंकराची पिंड आहे आणि एक जण शंकराला अभिषेक करतानाचं एक शिल्प आहे त्याच्यावरती. ह्या नर्तकी आहेत सगळ्या, ही तेच आहे. म्हणजे ज्या 64 योगिनी ज्या होत्या त्या योगिनी मधली हे रूप आहेत. पिंडच आहे. तर हे जे मंदिर आहेत ना, हे जे तुम्हाला म्हटलं की 13व्या शतकामधलं जे चालुक्य राजवटीतले त्या काळातली जी सगळी मंदिर आहेत, त्या मंदिराचं आपण जे आपली महाराजांची सोन्याचा कुठेही वापर नाहीये, नुसते दगडावर दगड ठेवले. मीठ बघितलं तर कळतंय, नुसते दगडावर दगड असे ठेवून दिलेले, कुठेही चुन्याचा वापर नाहीये. आणि ह्याच्यातला एक जरी दगड चटकला ना ते सगळं मंदिर खाली येईल. इंटरलॉकिंग सिस्टीम आहे आणि फक्त दगड नुसते ठेवलेले आहेत एकमेकावरती, बाकी काही नाही. कुठे सोन्याचा वापर नाहीये, हे नाही, शिसं नाही, काही नाही, काही नाही. नुसतं दगड एकावरती एक ठेवून, आज सुद्धा तसंच आहे, सगळं दगड एकावरती एक ठेवून नुसतं ते हे केलेलं आहे. आता हे जेव्हा हा किल्ला बहादूर खानाकडे आला ना
तेव्हा ह्या मंदिराची उद्ध्वस्त म्हणजे ह्याच्यावरती शिखर वगैरे होती, तर ती सगळी उद्ध्वस्त करून त्यांनी पाडायचे प्रयत्न केले, तोडायचे प्रयत्न केले, पण ते झालं नाही. इथं ते लक्ष्मीनारायण मंदिर आहे ना, त्याच्यामध्ये लक्ष्मीची मूर्ती होती, ती मूर्ती त्यांनी पळवून नेली. इथे हे सगळं म्हणजे ही ज्या रचना आहेत सगळ्या इथल्या, ह्या सगळ्या 13व्या शतकातल्या चालुक्य काळामधल्या सगळ्या रचना विटा वापरल्यात. हे असं बांधकाम ना अजिंक्य तारावरती किल्ल्यावरती खूप छोटे. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही चुना नाही दिसत, हे शिसव वगैरे दिसत. हे बघितलं की लगेच कळतं की हे शिवाजी महाराजांचं बांधकाम नाही. त्या शिवाजी महाराजांच्या बांधकामामध्ये चुना आणि हे सगळं असायचं. त्यासाठी ते केलेल्या खुणा आहेत, याच्यावरनं कळतं आपल्याला की ही तटबंदी काय लेवलला असेल, ती हाईटला असणार ही तटबंदी. 3 माळ्यापर्यंत हाईट आहे. तिकडे वरती जाण्याची आपण ऐकलं आतापर्यंत की संभाजी महाराजांचं चारित्र्यशील कसं शुद्ध होतं, त्यांचे आरोप कसे झाले, ते कसे आपण खोडून काढले गेले, ते आपण आतापर्यंत पाहिलं. आता 1681 मध्ये औरंगजेब स्वराज्यावरती का चालून आला, त्याचं कारण काय होतं की संभाजी महाराज छत्रपती झाले त्यावेळेस स्वराज्याचा खजिना हा सगळा बुडीत गेलेला होता. करायचा काय खजिना हे करण्यासाठी, तर त्यांनी हंबीररावांना विचारलं की मामासाहेब म्हणायचे, मामासाहेब अशी एखादी मोक्याची जागा सांगा की जो आपला स्वराज्याचा खजिना भरून काढेल. त्या मामासाहेबांनी सांगितलं आहे राजे एक जागा. म्हणजे कोणती? बुऱ्हाणपूर. बुऱ्हाणपूर आणि औरंगजेबाचा खूप जवळचा संबंध आहे. त्याची जी आई आहे ती निवर्तली बुऱ्हाणपुरात, आणि औरंगजेबाचं एकमेव लव्ह मॅरेज जे आहे ते बुऱ्हाणपुरामधलं. तर संभाजींनी इशारा केला, सैन्य सुटलं आणि बुऱ्हाणपूर पूर्ण बेचिराख केलं. हे जेव्हा औरंगजेबाला कळालं, औरंगजेबाला हे कळत नव्हतं शिवाजी महाराज असताना महाराजांनी कधी माझ्या बुऱ्हाणपुरावर हल्ला केला नाही, आणि हा आता गादीवर आला तो बुऱ्हाणपूर लुटतो. हे होईपर्यंत दुसरा धक्का बसला, जे औरंगाबाद जे लुटलं, औरंगाबाद त्यांनी इतकं साप लुटलं की फक्त त्याच्या नावाशिवाय काही ठेवलंच नाही तिथे. आणि ह्या जेव्हा गोष्टी घडल्या तेव्हा मग औरंगजेब खवळला, आणि मग औरंगजेबाने ठरवलं की आता स्वराज्यावरती आक्रमण करायचं. स्वराज्यावरती आक्रमण करायचं. आता औरंगजेबाचं सैन्य 25,000 जवळजवळ त्याचे सरदार, आणि एका सरदाराच्या अंडर जवळजवळ 25,000 सैन्य, म्हणजे 25,000 × 25,000 किती झालं एवढं सैन्य. आणि आपलं सैन्य पुणे 1,00,000 अशी परिस्थिती स्वराज्यामध्ये होती. ह्याला वाटलं औरंगजेबाला की आपण क्षणात सगळं स्वराज्य उद्ध्वस्त करून टाकू, यांचं काही राहणारच नाही. स्वराज्यामध्ये आला. पहिली जी त्याची जी हे पडली ती नगरला पडली. नगरला पडल्यानंतर त्यांनी सगळ्या स्वराज्यामध्ये सैन्य घुसवलं की स्वराज्याला सगळीकडनं कुंडीत पकडा. आणि संभाजी महाराजांनी त्यावेळेला दिवसातले जवळजवळ 22 तास संभाजी महाराज घोड्यावरनं लढत होते. आणि त्या काळामध्ये संभाजी महाराजांना 127 लढाया केल्या, एकही लढाई हरलेले नाहीत. असे एकमेव अद्वितीय योद्धा म्हणजे संभाजी महाराज. 127 लढाया या 9 वर्षामध्ये केल्या, एकही लढाई ते हरलेले नाहीत. औरंगजेबाने जंग पिछाडलं सगळं. संभाजी महाराजांना पकडण्यासाठी हे करण्यासाठी सैन्य लावली. कुठूनही संभाजी महाराजांना हे करता येईना. संभाजी महाराजांनी पहिलाच तडाखा असा दिला होता औरंगजेबाला की औरंगजेबाला कळलं की स्वराज्य लुटणं हे साधं शक्य नाही आपल्याला. एक किल्ला सुद्धा त्याला घेता येईना. आणि मग त्याने ठरवलं की आता किल्ला घ्यायचा, तर कुठला किल्ला घ्यायचा, तर मग तो ठरवलं रामसेजचा किल्ला. वणीच्या इथे नाशिकला तो रामसेजचा किल्ला आहे. तो किल्ला त्यांनी घ्यायचं ठरवलं. त्या किल्ल्याचा इतिहास खूप मोठा आहे. म्हणजे तो
तो एक किल्ला रामाजी पवार नावाचा किल्लेदार होता, त्यानं जवळजवळ 6 वर्ष तो किल्ला लढवत ठेवला होता. एक किल्ला 300 फौजांनी, 300 मावळ्यांसकट. शिवाजी महाराज म्हणायचे की माझा एक किल्ला जर 1 वर्ष जर ह्यांनी लढवला तर ह्याला 350 किल्ले जिंकला 350 वर्ष लागतील. इथं एक किल्ला 6 वर्ष झाला म्हणजे 350 × 6 या औरंगजेबाला किती वर्ष लागली असतील. ते संभाजी महाराजांचं शौर्य होतं की त्याला औरंगजेबाला जंग पिछाडून लावलं सगळं. तिकडं जावं तिकडं त्याला सुधरत नव्हतं, काही कळलं नव्हतं. त्यांनी त्याचं जिरटोप काढून फेकला की जोपर्यंत संभाजी महाराजांना मी पकडत नाही तोपर्यंत जिरटोप घालणार नाही. संभाजी महाराजांचं बलिदान झालं पण त्यानंतर सुद्धा त्याला शेवटपर्यंत त्याला जिरटोप घालायची संधीच मिळाली नाही आणि इथंच ते तडफडत मेलं. हा संभाजी महाराजांचं हे जे शौर्य आहे ना, हे जवळजवळ दिवसाचे 20 तास मांडी घोड्यावरती बसून लढाया करणं आणि स्वतः त्या काळामध्ये मराठ्यांचं वैशिष्ट्य होतं की राजे स्वतः पुढे असायचे. पहिला घाव गेला तर राजांवरतीच बसेल. कधी पिछाडी सैन्य तुम्ही जा मी मागणं बघतो असलं नव्हतं. शिवाजी महाराजांचंही तसं नाही कधी. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या मध्ये जो पिता पुत्राचं जे नातं आहे, शिवाजी महाराजांना जो मुलगा ह्याच्या स्वराज्यासाठी संरक्षणासाठी जो पाहिजे होता तो असाच मुलगा हे होता संभाजी महाराज. हे 9 वर्षाचं सगळं संभाजी महाराज लढत होते. औरंगजेबाला एक किल्ला जिंकू दिला नव्हता. आता ह्या काळामध्ये झालं असं नेमकं की संभाजी महाराज हे येसुबाईंचे जे गणोजी शिर्के, आता गणोजी शिर्क्यांना शिवाजी महाराजांनी गणोजी शिर्क्यांना एकदा असं सांगितलं होतं की तुम्हाला जेव्हा तुमचा मुलगा होईल तेव्हा आपण तुमच्या वतनाचं बघू. आता हा जेव्हा वतन आणि हे वतन वगैरे करणं किंवा हे वतन देणं वगैरे हा भाग द्यायचाच नव्हता, शिवाजी महाराजांनी द्यायचा नव्हता. शिवाजी महाराजांनी असा विचार केला होता की पुढे मागे हे कदाचित ह्यातनं शिकतील, कारण येसुबाईंना त्यांनी सुनबाई बनवून घेतलं होतं, ते त्यातनं कदाचित हे शिकतील की हा वतनाचा भाग ते सोडतील. महाराजांच्या मृत्यूनंतर जसे संभाजी महाराज गादीवरती आले त्यांनी हे वारंवार मांडायला सुरुवात केली. तुम्ही आम्हाला वतन द्या, वतन द्या. संभाजी महाराजांनी त्यांना अनेकदा समजून सांगितलं की वतन तुम्ही जर प्रत्येकाने जर वतन करायला लागेल तर स्वराज्याचे तुकडे होतील सगळे आणि मग सांभाळणार कोण स्वराज्य. तर हे गणोजी शिर्क्याला सहन झालं नाही आणि गणोजी शिर्के हा आता मिळाला कसा तर ते सुद्धा आहे. संभाजी महाराज हे 1689 मध्ये, आता ही तारीख आहे जवळजवळ 17 जानेवारी 1689 संभाजी महाराज हे संगमेश्वरला आले होते. आता संगमेश्वरला का आले तर संगमेश्वरला येण्यामागे काय कारण होतं तर शृंगारपूर हा जो सुभा होता दिल्लीला, शृंगारपूर वरती जे शिर्के राज्य करत होते ह्यांनी तिथे जुलूम अत्याचार करायला सुरुवात केली होती आणि कवी कलशांना संभाजीराजांनी पहिल्यांदा ते आक्रमण उद्ध्वस्त करण्यासाठी पाठवलं होतं की ह्यांना तुम्ही धडा शिकवा. पण तिथे त्यांनी ह्यांना कवी कलशांना पराभूत केला आणि पळवून लावलं आणि कवी कलश तिथून निघून खेळण्यावर आले. खेळणा म्हणजे विशाळगडावरती येऊन हे झाले. ही बातमी कवी कलशांनी संभाजी महाराजांना कळवली की असं झालंय. आता संभाजी महाराजांना प्रश्न पडला की करायचं काय, कारण इकडनं माहेरनं इकडून सगळं नातं आहे, करायचं काय. पण त्यावेळेला सखी राजनी ज्योती येसुबाईंनी सांगितलं की स्वराज्याच्या पुढे हे काही चालणार नाही, तुम्हाला जी काही कारवाई करायची ती तुम्ही करा. आणि मग संभाजी महाराज त्यात संभाजी महाराजांना धीर आला. मग संभाजी महाराज तिथून शृंगारपुरावर गेले. शृंगारपुरावर गेल्यानंतर शृंगारपुरावर जाऊन त्यांनी शिर्क्यांचा निपात केला. सगळा तो सुभा ताब्यामध्ये घेतला. तो सुभा ताब्यामध्ये घेऊन तिथून ते 2 दिवस इथे त्यांनी आराम केला. तिथून ते खेळण्याला गेले, विशाळगडाला गेले. विशाळगडावरती जाऊन तिथे त्यांनी ह्यांचा सगळा हे केला, कवी कलशांकडनं ती सगळी बातमी समजून घेतली आणि त्यावेळेला विशाळगडाची दुरुस्ती करण्याचं काम जरुरी होतं. मग ते त्यांनी काम त्यांच्यावरती सोपवलं. तर तिथून ते मग पन्हाळगडावरती गेले. पन्हाळगडावरती गेल्यानंतर तिथे त्यावेळेचे सरसेनापती जे होते आपले, त्यांना संताजी घोरपडे त्यांचे वडील, त्यांनी संभाजी महाराजांना म्हणजे की इथे काय कोण हल्ला करतं का, काय करतं का. तर त्यांनी सांगितलं की नाही महाराज, एवढं काही असं काही नाहीये, पण तो एक मुकर्रब खान आहे, तो अदनमधनं हमले करत असतो, पण ते काय आपण मराठी होत, आपण तुम्ही काही काळजी करू नका,
सगळं होईल. मग महाराज ते तिथे 2 दिवस पन्हाळगडावरती होते. पन्हाळगडावरती असताना महाराजांना ही बातमी कळली की रायगडाला इतिकत खानाचा वेढा पडणार आहे आणि रायगड इतिहास खानाकडे चालून निघालाय. आता रायगडावरती जाणं संभाजी महाराजांना गरजेचं होतं. मग करायचं काय? तर 2 वाट्या रायगडाकडे जायला होत्या त्यावेळेला. एक जी होती ती वाई कराड मार्गे जाऊ शकत होता, पण हा सगळा भाग मुघलांच्या ताब्यात, आणि पठारी भाग म्हणजे संभाजी महाराज त्या मार्गाने गेले तर संभाजी महाराज अडकणार हे पक्क होतं. मग कुठला मार्ग निवडायचा? तर मग खालनं संगमेश्वर कडनं खालनं वरती दापोलीवरनं मग महाड असं करून वरती निघता येत होतं. आणि म्हणून तो त्यांनी मार्ग निवडला, आणि तो मार्ग इतका घनदाट होता की मुघल त्या मार्गाने येतील याची शक्यताच नव्हती. म्हणून तो महाराजांनी मार्ग निवडला आणि महाराज संगमेश्वरला येऊन पोहोचलेले. आता संगमेश्वरला जी येऊन पोहोचलेले आहेत ती जी तारीख आहे, माझ्याकडे तारीख आहे ती किती आहे, कारण आता जी बखर आहे ना, बखरी मधलेच मी तुम्हाला तारीख सांगतोय. काय तारखेला संभाजी महाराज दाखल झाले संगमेश्वरला. संभाजी महाराज दाखल झालेले आहेत 25 जानेवारी 1689. बखर मधली तारीख आहे. संगमेश्वरला संभाजी महाराज दाखल झालेले. आता संभाजी महाराज हे दाखल झाले ही बातमी गणोजी शिर्क्यांनी मुकर्रब खानाकडे पोहोचवली की, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला वतन, तो म्हणजे हा वतन देतो, तू मला संभाजी महाराजांची तुम्ही मला हे सांगा. आणि त्यांनी सांगितलं की ते संगमेश्वरला आत्ता आहेत, तुम्ही संगमेश्वरला संभाजी महाराजांना पकडू शकता. आणि मग मुकर्रब खान पन्हाळगडाच्या तिथून तो निघाला. हा जेव्हा निघाला तेव्हा हे घोरपडे सेनापती त्यांनी ते पाहिलं की एक सैन्य संगमेश्वराच्या दिशेने येत आहे. आता संभाजी महाराजांना तो पण हेरांकडनं बातमी गेली होती की मुकर्रब खान येतोय, पण संभाजी महाराजांना काय वाटलं की तो येणार तो वाई वगैरे मार्गे येणार, तो काय इकडून येईल अंबा घाटाच्या मार्गे येईल याची शक्यता नव्हती. पण महाराजांना वाटलं की त्याला यायला 6-1 दिवस लागतील. मीनवाईल संभाजी महाराजांनी तिथे एक न्यायनिवाडा सुद्धा होता, तो न्यायनिवाडा सगळा संभाजी महाराजांनी सोडवला होता. आणि संभाजी महाराज तिथे मुक्कामी असताना 29 ही जी तारीख आहे बखरी मधली, ही जी तारीख आहे 29 जानेवारी 1689. 29 जानेवारी 1689 ला घोरपडे जे होते ते महाराजांपर्यंत येऊन पोचले होते. त्यांनी महाराजांना ही बातमी सांगितली होती की महाराज मुकर्रब खान येतोय. त्यावेळेला संभाजी महाराजांना कळलं की अरे हे खरंय, आणि तो 5 दिवसांनी येणारा त्याला ज्या मार्गाने 5 ते 6 दिवस होतो, तो 2 दिवसात येऊन पोचला संगमेश्वरला. आणि 30 जानेवारीला तो संगमेश्वरला आला. आणि जे सरदेसाई वाडा जो आहे संगमेश्वराचा, तिथे त्यांनी वेढा घातला. आता वेढा म्हणजे काय असतो, जो पूर्ण तो सगळा शत्रूंनी वेढला जातो. तर त्यावेळेला महाराजांना महाराज तिथे थोडी चकमक झाली आणि महाराजांना त्यावेळेला त्यांनी सांगितलं की महाराज तुम्ही इथून निघा. महाराजांनी त्यावेळेला त्यांना सांगितलं की महाराज तुम्ही इथून निघा, आम्ही हा थोपवून धरतो. कारण जवळजवळ 4000चं सैन्य होतं. संभाजी महाराजांकडे केवळ 500चं सैन्य आहे त्यावेळेला. हा चालून आला होता 2000च्या सैन्यासह. आणि आता विचार करा, आता हे जे म्हणतात की संभाजी महाराज अटक संगमेश्वरला झाली नाही, अटक संगमेश्वरच्या सरदेसाई वाड्यामध्ये अटक झालेली नाही. इथे चकमक घडली आणि संभाजी महाराजांना सांगितलं की तुम्ही नावडी बंदर जवळ करा. तिथून 1.5 किलोमीटरवरती नावडी बंदर आहे, शास्त्री नदी येते तिथून, ते बंदर होतं. तर महाराजांना सांगितलं की तुम्ही नावडी बंदर जवळ करा. नावडी बंदरावरनं मग तुम्ही दाभोळ खाडीमधनं तुम्ही महाड मार्गे तुम्ही रायगडाकडे कूच करा. कारण इतिकत खान येऊन पोहोचलेला होता रायगडावरती आणि वेढा घालायच्या तयारीमध्ये होता. आता हे सगळं झालेलं होतं. संभाजी महाराज तिथे अडकून पडलेले होते. संभाजी महाराज सटकले. 250 सैन्य बरोबर होतं. ते नावडी बंदराच्या इकडे गेलं. तिथे सुद्धा पण बंदोबस्त करून ठेवला होता. हा जो गणोजी शिर्के होता, ह्यांनी मुकर्रब खानाचा मुलगा इखिलीस खान त्यालाही तिथं सुद्धा नेऊन ठेवलं होतं. म्हणजे ह्यांनी त्याला माहिती होतं की संभाजी महाराज कुठून सुटू शकतात, कुठल्या मार्गे जाऊ शकतात. संभाजी महाराजांचे दोन्ही मार्ग तिथे हे केले गेले. त्यावेळेला संभाजी महाराजांनी ज्या पुढे मग संताजी घोरपडे प्रसिद्ध झाले, त्यांनी संताजी घोरपड्यांना सांगितलं की संताजी घोरपडे म्हणाले नाही महाराज मला तुमच्या बरोबर राहायचंय. त्यांनी सांगितलं नाही, तू पहिले रायगड जवळ कर, आम्ही बघतो.
आणि मग तो संताजी घोरपडे रायगडाकडे गेले, यांचा हमला झाला, चकमक झाली आणि संभाजी महाराज त्यावेळेला कैदीमध्ये पकडले गेले. ती तारीख आहे 30 जानेवारी 1689. ती अटक आहे, म्हणजे जी मूळ अटक आहे ती नावडी बंदरावरती आहे. संगमेश्वरच्या इथे त्या सरदेसाई वाड्यामध्ये तो थोडीशी चकमक झाली फक्त, आणि नावडी बंदरावरती संभाजी महाराज अटकले गेले. संभाजी महाराज जिथे जेव्हा अडकले, आता विचार करा, तिथं संगमेश्वर पासून हा बहादूरगड अंतर जवळजवळ 250 ते 250 किलोमीटर आहे साधारण. हे अंतर याला जनरल जर यायला गेलं तर 10-12 दिवस लागू शकतात. मुकरब 2 दिवसामध्ये इथे येऊन पोहोचला. म्हणजे का वेगानं ते आले असतील? त्याला माहिती होतं की जर ही बातमी कळली मराठ्यांपर्यंत तर आपला इथंच मुर्दा पडेल. पण बत्ती शिराळ्याच्या इथे संभाजी महाराजांना वाचवण्याचा एक प्रयत्न झाला, पण 3.5 लाखाच्या फौजेमध्ये 500 मराठे काय करू शकत होते. आणि मग संभाजी महाराजांना तिथून जेव्हा आणलं गेलं त्यावेळेला औरंगजेबाची छावणी अकलूजला होती. तो अकलूजकडे निघाला होता. मग औरंगजेबाने त्याला सांगितलं की नाही, अकलूजला नाही, तू त्याला बहादूरगडावर घेऊन ये. आता बहादूरगडावरती का? तर नदी ही आपल्या संस्कृतीमध्ये नदीला देवी मानलं जातं, हे त्याला माहिती होतं. त्यामुळे तो अपमान, हिंदू धर्माचा संस्कृतीचा अपमान करायचा होता त्याला, आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्याला तू बहादूरगडावरती घेऊन ये. आणि मग तो बहादूरगडावरती दाखल झालेला. बहादूरगडावरती जी दाखल जायची जी तारीख आहे 1 फेब्रुवारी 1689. 30 जानेवारीला अटक आहे, 1 फेब्रुवारीला बहादूरगडावर आहे. म्हणजे किती? 2 दिवस, हार्डली 2 दिवसात तो इथं येऊन पोहोचलाय मुकर्रब खान. म्हणजे तो काय स्पीडनं पळवत आला असेल संभाजी महाराजांना. आणि संभाजी महाराजांना जेव्हा इथे आणलं गेलं, तो खंडोबाचा माळ त्यांनी सांगितलं 2 किलोमीटर वरती आहे. खंडोबाच्या माळावरनं विदूषकी ह्याच्यामध्ये झबलं चढवलेलं, बांधतानाच त्यांना उंटावरती उलट बांधलेलं होतं. त्याच्यानंतर अंगाला साखळदंड सुद्धा त्याला काटेरी हे धडपड केली की रक्त बंबाळ होत आहे. ते सोलापूरला आहे, आपल्याला बघायला मिळतील. तिथे रक्त बंबाळ असं झूल घातलेलं, उंटावरती उलट टांगलेलं, धिंड काढत त्यांना आणलं. कोणीतरी यायचं थुंकायचं, कोणीतरी यायचं तलवारीच्या पात्यानी हे करायचं, कोणीतरी यायचं गुडघ्याची वाटीच्या तिथे खोप करायचं, कोणीतरी दगड फेकून मारायचा. असं करत करत त्याला संभाजी महाराजांना ह्या शौर्यस्तंभाजवळ आणलं गेलेलं आहे. आणि मग आता इथे जो काही इतिहास आहे, तो म्हणजे इतिहास मला तो मी माझ्या इतिहास सांगताना मीच इमोशनल होतो. ठीक आहे. अटक करून आपण ऐकलं की 1 फेब्रुवारी 1689 संभाजी महाराजांना जो खंडोबाचा माळा आहे, त्या खंडोबाच्या माळावरनं संभाजी महाराजांना धिंड काढत संभाजी महाराजांना या ठिकाणी आणलं गेलं. उंटावरती संभाजी महाराजांना आणि कवी कलशांना बसवलेलं होतं. साखळदंडांनी बांधलेलं होतं. साखळदंड म्हणजे सुद्धा ते त्याला काटे, म्हणजे जेणेकरून ते तडफड केली तर ते लागावेत अंगाला, तारेसारखे जखमा. कोणी येऊन दगड मारतय, कोणी थुंकतय, कोणी त्यांच्यावरती शिव्या हसडतय. अशा प्रकारचं ती धिंड काढत संभाजी महाराजांना ह्या दरवाजामधनं आत नेलं गेलं. तर ही जी जागा आहे, हा जो आहे, हा औरंगजेबाचा दरबार आहे. मी तुम्हाला जे सांगितलं की अकलूजवरनं औरंगजेब जो आला बहादूरगडावर, तिथे या ठिकाणी आला. तर हा जो सगळा भाग आहे हा औरंगजेबाचा, म्हणजे कुठेतरी हा तो भाग होता की तो तिथे कुठेतरी राहत असावा, हा हमामखाना. तर हा जो समोरचा भाग आहे की इथे कुठेतरी त्याचं ते सिंहासन असेल औरंगजेबाचं. समोर शौर्यस्तंभ आहे, त्या शौर्यस्तंभाला संभाजी महाराजांना बांधलं गेलं होतं. त्याच्या शेजारी कवी कलशांना उभं केलं गेलं होतं. तर ही जी घटना आहे, म्हणजे तुम्हाला सांगितलं की 2 फेब्रुवारी 1689 टोटल 40 दिवस संभाजी महाराजांवरती अत्याचार केले गेले. त्यातले 27 दिवसाचा जो कालावधी आहे तो संभाजी महाराज हे बहादूरगडावरती होते. संभाजी महाराजांना जेव्हा बहादूरगडाचा तुम्ही विचार करा, संभाजी महाराजांची धास्ती यांनी किती घेतली होती औरंगजेबाने. साधारण 150 ते 200 अंतर आहे. एवढी त्यांनी भीती घेतलेली होती की संभाजी महाराजांना बघून. संभाजी महाराजांना जेव्हा उभं केलं तेव्हा
औरंगजेब तिथून सिंहासनावर उतरून त्यांचे रीतिरिवाज सोडून सगळे उतरून खाली येऊन नमाज पडत होता. हे पाहून संभाजीराज अशा अवस्थेमध्ये कवी कलशाला म्हणतायत, कवी कलश इसपे कुछ कविता सुश्री है क्या, आणि मतलब कवी कलश म्हणतो की क्या राजन तुम सिलडे हो सूप सांचे तव तेज निहार के तखत तजत औरंग. तुझं काय ते शौर्य, काय तो पराक्रम हे पाहून औरंगजेब तुझं सिंहासन त्याचं सोडे खाली येऊन बसून तो नमाज पडतो. शिवाजी महाराज औरंगजेब फक्त 2दाच त्याच्या काळामध्ये सिंहासन खाली सोडून येऊन बसलेला होता. एक म्हणजे ही घटना, आणि जेव्हा शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्याची जेव्हा ही घटना औरंगजेबाला कळली तेव्हा औरंगजेब सुद्धा खाली येऊन बसून त्यांनी हे केलं होतं की शिवाजी महाराजांसारखा शत्रू मिळणं हे माझं भाग्य, तर त्यांना तू स्वर्गाचं दार उघड. अशा प्रकारे हे 2 प्रसंग की ज्या 2 महाराजांना ते 3 प्रश्न विचारायचे. 3 प्रश्न होते की तुझं खजिना तू आमचा जो लुटलेला आहे सगळा खजिना तो कुठे आहे. दुसरा प्रश्न विचारला की आमच्यातले तू कोणाकोणाला, आमच्यातले कोण तुम्हाला फितूर होता. आणि तिसरा जो महत्वाचा प्रश्न होता की धर्म बदल, मुस्लिम धर्म स्वीकार आणि गुलामी जीवदान देतो. तर अर्थात संभाजी महाराजांनी ह्या 3 ऐकलं. संभाजी महाराजांनी त्यांना सांगितलं की आम्ही धर्मासाठी लालूच देणारे आम्ही व्यक्ती नाही की धर्मासाठी आम्ही हे करू. आणि म्हटलं फितूर करणाऱ्यातले फितूर झालेले आम्हीच सांगणारे, आम्ही विश्वासघात करणारे नाही तुझ्यासारखे. तुला जर खजिनाच पाहिजे असेल ना, तर तुला खजिना पाहिजे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावरती जाऊन ठेव, तो माझा खजिना. की जेव्हा हे औरंगजेबाने ऐकलं, औरंगजेब संतापला आणि मग संतापला आणि तो त्या वाड्यामध्ये निघून गेला तिकडे. तिकडून मग त्यांनी आज्ञा काढली की आता संभाजी महाराजांवरती अत्याचार सुरू करा, अविरत अत्याचार. पहिले त्याला ही भीती होती की जसं शिवाजी महाराज आग्र्यावरनं सुटून गेले, संभाजी सुटता कामा नये. मग त्यांनी पहिली हे काढली की डोळे फोडा संभाजी महाराजांचे. आता तुम्ही विचार करा, स्तंभाला बांधलेले कवी कलश शेजारी हे अत्याचार करण्यापूर्वी पहिले अत्याचार कवी कलशांवरती केले. का कारण हे होतं की कवी कलशावरती होणारे अत्याचार बघून संभाजी महाराजांना कुठेतरी पाजर फुटेल की अरे ह्याच्यावरती ही हालत होते तर ठीक आहे, मी आपलं स्वराज्य तुला देऊन टाकतो. कवी कलश सुद्धा त्याच ह्याचे हे होते. आता तुम्ही विचार करा की संभाजी महाराजांना जखडलेल्या शौर्यस्तंभाला बांधलेलं आहे, डोळे फोडायचे, जल्लादामध्ये तप्त साळ्या घेऊन तो येतोय. आणि संभाजी महाराजांनी त्यांनी डोळे इतके संभाजी महाराजांचे तेजस्वी होते की तो क्षणभर तोही बिचकला की यांचे डोळे फोडायचे कसे. संभाजी महाराज त्याला म्हणतात तू तुझी आज्ञा पाळ. आणि आतमध्ये खोसपली गेली. क्षणभर नुसता सर्र आवाज झाला असेल. आता आपल्याला काटा जर घुसला आपण पायामध्ये तो 2 दिवस पाय धरून बसतो, तर पायामध्ये तिथे जाऊन नुसतं गेला असेल आणि बाहेर काढला, नुसते काळे गुंद, सगळं काळं रक्त, नुसतं डोळे गेलेले. अशा अवस्थेमध्ये दुसरं तिकडनं आज्ञा सुटली की आता ह्याचे जीप तोड. कारण हे झाल्यानंतरही औरंगजेबाला वाटत होते की आता औरंगजेब कुठेतरी संभाजी महाराज शरण येतील, म्हणतील नाही मी तुला शरण येतो, मी तुला देतो माझं राज्य. औरंगजेबाने विचारलं काही बोलला का संभाजी, काही बोलला का. ते म्हटले नाही संभाजी तुम्हाला शिव्या देतोय, तुमच्यावरती खूप हे करतोय. औरंगजेबाने म्हटले की जीप काटा. आता जीप काटायची म्हणजे काय सोपी गोष्ट नाही. तर जीप काटायची कशी, तर जीप काटण्यासाठी 2 जल्लाद पुढे आले. त्यांनी त्यांच्या डोक्यावरती प्रहार केला, जबडा उघडेना. जबडा हाताने ओढायचा प्रयत्न केला, तोही उघडेना. त्यांनी नाक दाबून धरलं तसं श्वास थोडासा हे झाला, सान्नी घातली, जीभ बाहेर काढली, खटकन जिभेवरती प्रहार केला गेला. जीभ नुसते रक्त बंबाळ, ओठ बाहेर, 2 शब्द फक्त जगदंब जगदंब उमटलेले. ही अशी अवस्था. त्याच्यानंतर पुढचा अत्याचार जो अनन्वित अत्याचार सुरू होता की सगळे शरीर बोकडासारखं सोडून काढा. बोकडासारखं शरीर सोडून काढणं घेणं, त्याच्यावरती मिठाचा जाळ करणं, मिरचीचे धुरी देणं, डोळ्यामध्ये मिरचीची धुरी खुपसणं, हे अनन्वित अत्याचार 27 दिवस महाराजांनी ते सहन केले. कोणीतरी येतंय गुडघ्याची वाटीच काढून घेत आहे, दररोज एक हातात बोटाचं एक हे कट करतय, पाय गुडघ्याचे हे काढून देतय.
रक्तबंबाळ अवस्था, म्हणजे वाटलं तर बघणार नाही की हे आपले स्वराज्याचे छत्रपती आहेत, अशा अवस्थेमध्ये संभाजी महाराज इथे होते. 27 दिवस अनन्वित अत्याचार संभाजी महाराजांवर जे झालेले ते या ठिकाणी झालेले आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा संभाजी महाराज त्याच ताकदीनं उभे होते. औरंगजेबही कंटाळला होता की आता करायचं तर काय करायचं, सगळे अनन्वित अत्याचार करून झाले तरी हा संभाजी नमत नाही, शरण येत नाही, काय करायचं काय. आणि मग आज्ञा सुटली की ह्यांना आता तुळापूरला घेऊन चला. आणि मग इथून संभाजी महाराजांना तुळापूरला नेलं गेलं. उरलेले जे 40 दिवसांमधले जे उरलेले 27 दिवस महाराजांचे इथे अनन्वित अत्याचार चालू होते. हे तर डोळे फोडणं होतं, जीभ काढणं होतं, शरीर सोलून काढणं होतं, त्याच्यावरती मिठाचा धुरा देणं होतं, डोळ्यामध्ये मिरची धूर टाकणं होतं. हे तर सगळं अनन्वित अत्याचार होतेच होते. त्याचबरोबर स्वराज्य, त्याचबरोबर त्याचबरोबर तुमचं शरीराचे सगळे एक एक अवयवांची बोटांची बोटं छाटणं असो, ते 27 अनन्वित अत्याचार. म्हणजे तुम्हाला म्हटलं की संभाजी महाराज हे जे फितूर होते किंवा संभाजी महाराज व्यसनी होते, जर असे असते संभाजी महाराज 27 दिवस इतक्या अमराच्या यातना त्यांनी सहन नसता केल्या तर संभाजी तेव्हाच औरंगजेबाला शरण गेले असते. ते 27 अनन्वित अत्याचार झाल्यानंतर औरंगजेब खवळला, कंटाळला की काही केलं तरी संभाजी महाराज शरण येत नाही. मग आता इथून त्यांना तुळापूरला नेलं गेलं. तुळापूरला का गेलं ते आपण जेव्हा तुळापूरला जाऊ तेव्हा आपण तुळापूरला ऐकू, तुळापूरला का नेलं गेलं. पुढच्या जे उरलेल्या दिवसातले अत्याचार आहेत ना ते तुळापूरला आहेत. ते अत्याचार ह्याच्यापेक्षा भयंकर आहेत. ते अत्याचार ऐकणं म्हणजे अंगाला, आता माझ्या अंगावरती काटा येतोय. ते अत्याचार ऐकणं म्हणजे शरीर आपलं थकून जातं. ते जे उरलेले जे 13 दिवसाचे अत्याचार आहेत ना ते सगळे तिथे. शिरकट करणं, शिरच्छेद करणं असो, जे काही पुढचं आहे ना ते सगळं तुळापूरला आहे. पण हे 27 दिवस अनन्वित अत्याचार सहन करणं, शिवाजी महाराजांचं स्वराज्य टिकवून ठेवणं, 9 वर्ष हातावरती पेलून धरणं, बलिदान धर्मासाठी देणं, आणि त्याच्यानंतर औरंगजेबने 27 वर्ष जंग पछाडलं तरी तो स्वराज्याचा एक भाग घेऊ शकला नाही, तर ते खुलताबादला मरून पडलं झालं. पण हे संभाजींचं बलिदान जे आहे ना, हे संभाजींचं बलिदान छावा चित्रपटामधनं तर आलंच पुढे. छावा चित्रपटामध्ये जे काही दाखवलंय ते तर तो हार्डली 10% भाग आहे. तो बघताना आपल्याला हे होत असं त्यावेळेला तर काय माहिती तिची काय ताकद होती किंवा त्याचं धर्म टिकवण्याचं जे सामर्थ्य होतं, शिवाजी महाराजांची जी काही ती शिकवण होती ते ह्या ठिकाणी सगळं घडलं. त्यामुळे आणि तेव्हा नंतर मग संभाजी महाराजांचं इथलं ते जे बलिदान आहे म्हणून त्याचं नाव धर्मवीर गड केलं. त्यामुळे आपण बहादूरगड म्हणूच नाहीये, बहादूरगड हे नाव पुसूनच टाकलं गेलं पाहिजे. धर्मवीर गड हेच नाव पुढं घेणं गरजेचं आहे. त्यामुळे हा जो संभाजी महाराजांचा मी तुम्हाला जन्मापासूनचा आतापर्यंत जो इतिहास सांगितला, हा पुढे सगळा जाणं, पुढच्या पिढीपर्यंत जाणं. संभाजी महाराज फितूर नव्हते, कसे नव्हते, त्यांच्यावर आरोप केले गेले होते, ते कसे खोटे होते, पुराव्यानिशी मी तुम्हाला दाखवलं. हे सगळं पुढच्या पिढीपर्यंत जाणं गरजेचं आहे. तर कदाचित आपलं जे स्वराज्य आहे, आपलं किंवा भारत आहे, तो या जुने रानपंटेपासून वाचू शकतो. जय शिवराय, जय श्रीराम.
आपण टीम धर्मवीरगड आणि श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान त्यामार्फत आपण काम करतो किल्ल्यावर. म्हणजे जे आज तुम्ही बघताय की ह्याच्या आधी 5 वर्षापूर्वी काहीच नव्हतं. म्हणजे आपण शौर्यस्तंभाचं दर्शन केलं, तो शौर्यस्तंभ असा इकडे तिकडे पडलेला होता, तो आपण उभा करून ठेवला. तिथनं पुढे स्वच्छता, मी म्हणजे जेव्हा जायचो ना तेवढं गवत असायचं. तर संभाजी महाराजांनी आपल्यासाठी बलिदान दिलं तर एवढं गवत असायचं. आणि त्यानंतर रस्ते केले, आपल्या आता स्मारकासाठी हे चाललेले पाठपुरावा ते चाललेला आहे. पण कसं होतं की ते म्हणतात की तुम्ही नवीन स्ट्रक्चर उभा करू शकत नाही, काय असेल ते जुनं तुम्ही सुधारणा करा. हो, पण आता आपल्याला नवीन करायचं म्हणलं काहीतरी हेच करायला लागणार. आता आम्ही असं म्हणतो की तुम्ही 1 रुपया देऊ नका, फक्त आम्ही काढायला घेतलं ना काम ते आम्हाला स्मारक बांधायचंय. आपल्या तालुक्यातनं पैसे नाही म्हणता जेवढे लागतात तेवढे जमा होतात. तुम्ही 5 वर्ष मंदिर बघितलं ना, ते मंदिर कोणतंच नव्हतं, म्हणजे मंदिरच नव्हतं तिथं, ते एवढं दिसत होतं आम्हाला. ते खाल्लं, तिथं शिवलिंग लागलं. त्यानंतर आम्ही परमिशन साठी गेलो की आम्हाला मंदिर बांधायचं, त्यांनी परमिशन दिली नाही. त्याची आज आमच्या केस चालू, म्हणजे 11 जणांची बॉडी असते का, म्हणजे आमच्या केस चालू की तुम्ही मंदिर बांधलं. का आता आपण आपलं हिंदूंनी मंदिर बांधू शकत नाही. एवढी आपल्या ह्या देशात वाईट परिस्थिती. मंदिर बांधलं आपण, मग ते मंदिराचं मी बजेट काढलेलं 2 ते 3 लाख रुपये. ती बजेट गेलं 7 लाखावर, 7 लाख रुपये गेले पाहिजे. आणि जेव्हा आम्ही लोकार्पण सोहळा करत होता ना, आमच्या खिशात 1 रुपया पण होता, म्हणजे मीच हे करत होतो, 1 रुपया पण नव्हता. आमचं म्हणजे माझा एक जोडीदार आहे प्रतीक पासपोते म्हणून, ते म्हणला देव घेईन करून, काय करायची ती देव करून घेईन, आपण काय एवढा हातात. त्या दिवशी आमचा कार्यक्रम होता, 2 ते 3 दिवसात कार्यक्रम होता. 3 दिवसात कार्यक्रम होता. 1 रुपयाही कुणाचा देणं राहिलं नाही, पण कार्यक्रम 1 नंबर झाला. अख्खं पेडवा पॅक झालं. तुम्ही गडकोट मोहीम माहितीच असेल गुरुजींची, गडकोट मोहिमेला कशी गर्दी असते, अख्ख्या पेडगावमध्ये 3 दिवस गर्दी. त्या पोराला 1 दिवस पण असं बाहेर न खायला भेटलं, म्हणजे आणून खाल्लं ना काय ना, सगळे अन्न आपण केलं. फक्त ते एवढं म्हणला की देव घेईन करून, देवाच्या हातात आहे आपलं, एवढं करून येतं, इथनं पुढं पण करून. आणि अजून आपल्या सुधारणा चालल्यात. विषय काय होतो की हा 110 एकराचा परिसर आहे, त्यामुळे आपण सुधारणा कुठं करतो कुठं नाही एवढं कळून येत. तरी आपलं आता चाललंय दमा. तशी तिकडून परमिशन येते, तसं आपल्याला पण इकडे हातपाय हलवायला लागतात. त्यांचे नियम लय कडक आहेत. हो देतय, पण कसं संवर्धन करायला परमिशन नाही, डेव्हलप करायला काहीच नाही. आता आमच्या आमदार साहेबांनी 200 कोटीची मागणी केलेली किल्ल्यासाठी. आता समजा ते आले तर मग किल्ला व्यवस्थित होईल, पण 200 कोटी पैकी 200 कोटीच नाही येणार. 100 कोटी धरत आला, 100 कोटी, हो 100 कोटी भेटले तरी आपल्याला भरपूर होईल पैसे. डेली हे करता इकडे? हो डेली. दररोज शौर्यस्तंभाची पूजा करतो. म्हणजे मी आज 5 वर्ष झाले मी शौर्यस्तंभाची आणि सगळ्या मंदिरांची पूजा करतो. म्हणजे 5 वर्ष कंटिन्यू चालू होते. आणि संध्याकाळी तो माझ्यासोबत एक जोडीदार होता, तो संध्याकाळी दिवा लावायला सगळ्या मंदिरात शौर्यस्तंभात जातो. म्हणजे आम्हाला पण वाटलं की आपलं पण, म्हणजे मी ह्याच गावाचा प्रॉपर, पण मी इथनं काही दिवसापूर्वी बाहेर गेलो राहिला, पप्पांची बदली झाली त्याच्यामुळे. तिथनं आलो, तिथनं इतिहास वाचायला चालू केला, तेव्हा कळालं, तिथनं पुढे काम चालू केलं. मित्रांनो, हे आहे धर्मवीरगडाचे एक शिलेदार, नाव आहे आदित्य गवळीकर. यांची आम्हाला समयात्रा टीमने एक मुलाखत घेतली. धर्मवीरगड व परिसरातील मंदिर यांची रोज पूजा करणे आणि सर्व गडाची देखभाल हे स्वतः व त्यांची टीम करते. आम्ही समयात्रा टीमकडून एक छोटीशी भेट देऊन आणि गड संवर्धनासाठी देणगी दिली. मंडळी, तुम्हाला या गड संवर्धनासाठी काही मदतीचा हातभार लावायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे. इतिहास अभ्यास सफरमधील हा आमचा पहिला भाग आहे, त्याचा शेवट आम्ही इथेच करतोय. तुम्हाला पुष्कर सरांनी जी या गडाबद्दल दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. हा आहे या गडावरचा 27 दिवसांचा इतिहास. पुढचा तुळापूरचा इतिहास पुढच्या भागामध्ये पाहायला मिळेल, तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ बघायला सुद्धा विसरू नका. जय हिंद.